नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर. आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही म्हणजे CCBK वर स्वागत. मंडळी, पुन्हा एकदा आपण आज पडद्यामागचे शिलेदार ही आपल्या मालिकेत एक नवीन पैलू आणि एक नवीन पाहुणा घेऊन तुमच्या समोर येत आहोत. विनीत कुलकर्णी, तुमचं स्वागत कॉफी, क्रिकेट आणि बरंच काहीवर. थँक्यू, धन्यवाद. विनीत कुलकर्णींचा चेहरा नक्की कुठेतरी पाहिलाय असं तुम्हाला वाटत असेल. त्यांच्या कपड्यांवरून तुम्हाला आत्ता अंदाज येणार नाही. तर विनीत कुलकर्णी हे जे आपण क्रिकेटचे किडे आहोत त्या सगळ्यांना माहितीच आहे की ते एक भारतातील नामवंत अंपायर्स पैकी, म्हणजे ज्याला कधी कधी मराठीत चुकून पंच म्हणतो आपण, अशा अंपायर्स पैकी एक आहेत. विनीत कुलकर्णी खूप म्हणजे कमी वय असताना देखील त्यांनी गगन भरारी मारली. त्यांनी आतापर्यंत त्यांचा आलेख मांडायचा म्हणला तर स्टॅट्स मध्ये जास्त जायला नको, आपण काय क्रिकेट बद्दल बोलणार नाही आहोत आज. त्याच्यामुळे विनीत कुलकर्णी गेली एक दशकाहून जास्त काळ फर्स्ट क्लास क्रिकेट, आणि त्यातले बऱ्याच वेळेस त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट वन डे मॅचेस केल्या आहेत, T20 इंटरनॅशनल्स केल्या आहेत, टेस्ट मॅच थर्ड अंपायर म्हणून देखील त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. आणि आज विनीत आपल्याला अंपायर होण्यासाठी आणि अंपायर झाल्यानंतर नक्की विश्व कसं बदलतं आणि ते विश्व आपल्या समोर उलगडण्यासाठी आलेले आहेत. तर विनीत, धन्यवाद पुन्हा एकदा आम्हाला जॉईन केल्याबद्दल. आणि सुरुवात करताना फक्त आम्हाला सांग ना की म्हणजे अंपायर व्हावं असं का कोणाला वाटावं, जसं तुला कायम वाटायचं, असं तुझ्याशीच गप्पा मारताना घेऊन तू सांगितलंस की म्हणजे कसं काय झालं, सुरुवात कशी झाली? तुम्ही कधी अजून कुठल्याही अंपायरला जर कधी विचारलं की तू अंपायर का झालास, तर त्याची फार अगदी ठराविक उत्तरं असतात तू म्हणल्याप्रमाणे. कारण अंपायर होणं हे काय कोणी कधी खूप प्लॅन करून करत नाही. माझ्या बाबतीत ते हाफवे तसं झालं की प्लॅन करून करणं. त्यात एक तर मी खूप आधी मान्य केलं स्वतःला की मला खेळाडू म्हणून या गेम मध्ये काहीही करता येणार नाहीये, तर मग आपल्याला काय करता येईल. आणि एक अंपायर्स बद्दल एक थोडीशी अशी क्युरिओसिटी म्हणा किंवा त्यांच्या जॉब बद्दल एक अशी कायम असे क्वेश्चन मार्क्स होते माझ्या मनात की हे लोक काय करतात. आणि त्यावेळेस जे मी माझ्या मनात समज झाले ते नंतर या जॉबमध्ये आल्यावर कळलं की ते समज किती चुकीचे आहेत. त्यावेळेस वाटायचं की ही लोक सगळं गेम कंट्रोल करतात, सगळा गेम ह्यांच्या हातात आहे, डिसिजन मेकिंग ह्यांच्या हातात आहे. आणि जसा जसा या फील्डमध्ये अनुभव वाढत गेला तसं कळलं की आम्ही तर खरं पडद्यामागचे कलाकार आहोत. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा एखादा अंपायर फ्रंट स्टेजवर यायला जातो तो फक्त चुकीच्याच कारणाकरता येतो. हे एक जो काय अनुभव आलेला आहे की जोवर तो बॅकस्टेज आहे आणि फॅसिलिटेट करतोय, व्यवस्थित कोऑर्डिनेट करतोय आणि सगळं स्मूथ चाललंय, आणि अंपायर ही व्यक्ती दिसली नाही लोकांना की त्यांनी केलेलं काम चांगलं, हे जे काय एक आमच्यात आता अनुभवाने आम्ही शिकलोय. तर सुरुवात माझी झाली अशी की मलाही खूप आधी कळलं की मला खेळता काही येणार नाहीये. ऍज अ प्लेअर मी काहीच करू शकणार नाहीये. इनफॅक्ट मी माझ्या शाळेच्या जेव्हा इंटर स्कूल वगैरे मॅचेस व्हायच्या त्यावेळेस मला ह्या अंपायरिंगचा आवडतोवर निर्माण झाली होती 9वी 10वीत वगैरे. पण आमच्या पीटीच्या सरांनी मला कधीच इंटर स्कूल मॅचला सुद्धा अंपायरिंग करू दिली नाही, कारण मी इंटर स्कूल क्रिकेट खेळलो नव्हतो. त्यावेळेस असा एक अनरिटन रूल होता की इंटर स्कूल खेळलात तर अंपायरिंग देणार तुला. मग मी साधारणतः 18 वर्षाचा असताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये माझी ओळख करून देण्यात आली की याला अंपायरिंगची आवड आहे. आणि तिथं मग अगदी बेसिक इंटर स्कूल मॅचेस पासन ते कंपनीच्या वगैरे मॅचेस होतात ना, इंडस्ट्रियल मॅचेस म्हणा किंवा थोड्या हॉलिडे मॅचेस, कॉर्पोरेट मॅचेस, इथून अंपायरिंगला खरी सुरुवात केली. मग त्यानंतर इंटर डिस्ट्रिक्ट, इंटर झोनल मॅचेस, ज्या असोसिएशनच्या चांगल्या प्रीमियम मॅचेस ज्याला म्हणलं जातं, की अजूनही मला आठवतं की सिनियर इन्व्हिटेशनची महाराष्ट्रात मॅच मिळणं म्हणजे अंपायरला रेकॉग्निशन मिळालं ऍज अन अंपायर. तर ते मिळवायला सुद्धा मला 2 वर्ष लागली की त्यांची स्टेट पॅनल एक्झाम पास होऊन नंतर पहिल्यांदा तिथं बोर्डवर नाव लिहिलं जायचं अपॉइंटमेंटचं, वीकली अपॉइंटमेंटचं. त्यात सिनियर इन्व्हिटेशनच्या मॅचेसला पहिल्यांदा जेव्हा नाव बघितलं तेव्हा म्हणलं की हा, आता यू हॅव अराइव्ड ॲज अन अंपायर, आता इथून सुरुवात करायची जी काय जर्नी आहे ती.
आणि मग पुढे बीसीसीआय येत गेलं, बीसीसीआयची एक्झाम, तिथून पुढे सगळं ते चित्र आहे समोर आपल्या. विनीत, तू आता एक्झाम म्हणालास, जसं म्हणजे कधी कधी गाडी चालवायची एक्झाम आपल्याला एक प्रॅक्टिकल द्यावी लागते, एक रिटर्न द्यावी लागते, कॉलेज मधल्या रिटर्न प्रॅक्टिकल असतात. अंपायरिंग एक्झामचं कसं असं थिअरेटिकल एक्झाम असते आणि प्रॅक्टिकल असते काय कसं असतं? आमच्या वेळी अंपायरिंग एक्झाम, आता मी आमच्या वेळी म्हणतोय म्हणजे मी अंपायरिंग मधली पिढी अजून बदलली नाही माझी, पण तरी जे 98 साली होतं अंपायरिंग एक्झामचं चित्र ते थोडं वेगळं होतं. अजूनही स्टेट लेवलला तेच चित्र आहे की तुम्हाला एक 100 मार्काची एक्झाम द्यावी लागते. आमच्या वेळी तर 100 मार्क ऑब्जेक्टिव्ह आणि 50 मार्क सब्जेक्टिव्ह असं वेगळं होतं. सो 150 मार्काचं रिटर्न, त्याच्यात 90% पासिंग, म्हणजे जे 90% वर आहेत त्यांनाच फक्त वायवा आणि प्रॅक्टिकलला बोलवलं जायचं. आता द प्रोसेस हॅज इव्हॉल्व्ड अ बिट. अजूनही रिटर्न एक्झाम पहिले होते, आता 80 to 90% क्रायटेरिया असतो. दोज हू क्लिअर द रिटर्न एक्झाम विथ 80% और वॉट एव्हर द क्रायटेरिया इज सेट, मग त्यांना पुढे प्रॅक्टिकलसाठी बोलवलं जातं. व्हिडिओ एक्झाम घेतली जाते. आता टेक्नॉलॉजीमुळे थोडेसे एक्झाम घ्यायचे हे पण बदलले. बीसीसीआयची एक्झाम म्हणलं तर ती थोडीशी एक जर्नी आहे. देर इज अ पाथवे दॅट इज डिझाईन बाय बीसीसीआय टू गेट इन टू अंपायरिंग. म्हणजे तुम्हाला पहिले स्टेट लेवलला लेवल 1 अंपायर म्हणून रेकॉग्निशन मिळते, जेव्हा बीसीसीआय बेसिक लॉसचा कोर्स. आणि बीसीसीआयचा एक ऍटिट्यूड आहे की ते फक्त तुमची एक्झाम घेत नाही, तर ते पहिले एज्युकेशन इम्पार्ट करतात आणि मग तुमची एक्झाम घेतात. म्हणजे इट वोंट जस्ट बी अन एक्झाम, देर विल बी अ 4-day कोर्स प्रॉपर, आणि चौथ्या दिवशी शेवटी एक्झाम घेतली जाते ऑन वॉट एव्हर यू हॅव लर्न. सो दॅट इज ऍक्च्युअली डिझाईन फॉर फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स्ड अंपायर्स. सगळ्यांना एकसारखंच त्याच्यात ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचा अनुभव जो काय आहे स्टेट लेवलचा, तो सगळा ग्राह्य धरून तुम्हाला लेवल 2 एक्झाम साठी बोलवलं जातं. लेवल 2 मध्ये पुन्हा रिटर्न, प्रॅक्टिकल, ओरल या फेजेस आहेत. आणि मग साधारणतः ही अख्खी पाथवे केल्यावर तुम्ही बीसीसीआयच्या पॅनलवर एंट्री करता ऍज अन अंपायर. मी तुला विचारणार होतो, प्रॅक्टिकल म्हणजे काय? म्हणजे चक्क म्हणजे बॅट्समन समोर असतो आणि बॉल पॅडला लागला, आउट आहे का, निक आहे का, असं बघतात काय? म्हणजे आम्हाला तसंच वाटतं की परीक्षा म्हणजे अंपायरची, पण खरं काय असतं? ऍक्च्युअली कसं आहे माहितीये, आमच्या वेळचं प्रॅक्टिकल, मी पुन्हा आमच्या वेळचं म्हणतो, हा सावळा गोंधळ होता. म्हणजे इतक्या कमोशन क्रिएट केलं जायचं ग्राउंडवर, आणि अंपायर कशा सिच्युएशन हँडल करतोय ते बघितलं जायचं. एका बॉलला 3-3, 4-4 इन्स्टन्सेस घडायचे. बट ऍज आय गॉट इन टू द एज्युकेटर्स पॅनल, आमचा जो ग्रुप आहे बीसीसीआय मध्ये एज्युकेटर्सचा, वी हॅव कम थ्रू दॅट सिस्टीम की जिथं प्रॅक्टिकल यूज टू बी अन ऍब्सोल्यूट फार्स. मग आम्ही काय म्हणलं की प्रॅक्टिकल आता आपण थोडंसं इव्हॉल्व्ह करू, थोडंसं प्रॉपर करू. म्हणजे कुठल्याही सिच्युएशन डिझाईन नाही करायच्या. ऍक्च्युअली प्रॅक्टिकल इज नॉट अ प्लेस वेर यू जज समबडीज डिसिजन मेकिंग. ते तुम्हाला कधीच करता येणार नाही. अँड इफ यू डू इट दॅट वे इट विल बी अनफेअर ऑल्सो. कारण somebody might be lucky on his day, somebody might be unlucky on his day. प्लस त्या ट्रिमेंडस एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही जर का डिसिजन मेकिंग स्किल्स टेस्ट करायला गेलात तर यू आर नॉट गोइंग टू गेट फेअर रिझल्ट. सो व्हॉट वी डू इज, आता अंपायर्स ऍज अ पेअर ग्राउंडवर जातात, प्रॉपर 4 ओव्हर 1 जण, 4 ओव्हर 1 जण अशी अंपायरिंग करतात. ऍज वी डिसाइड फॉर दी एक्झाम 4 ओव्हर 5 ओव्हर प्रत्येकाने करायची. तर व्हॉट इज असेस्ड इज ऍक्च्युअली द कॉन्फिडन्स ऑफ दी अंपायर. तो कसं स्वतःला कॅरी करतो, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं जनरल रुटीन्स, अंपायरिंग टेक्निक, हे सगळं फील्ड क्राफ्ट, हे सगळं असेस केलं जातं. डिसिजन मेकिंग त्यांनी तिथं वाईड बरोबर दिलाय का, नो बॉल बरोबर दिलाय का, हे कळण्याचं एक्झामिनरलाही काही चान्स नसतो. त्यामुळे जे पेरिफेरल ऍस्पेक्ट्स आहेत अंपायरिंगचे ते प्रॅक्टिकलमध्ये जास्त जज केले जातात. ओके. प्रॅक्टिकल एक्झाम नंतर जी रिअल एक्झाम आहे तुमची, त्याच्याकडे थोडंसं येऊ. तुझा रणजी ट्रॉफीची जी पहिली मॅच तू ऑफिशिएट केलीस तेव्हा तू जेमतेम 30 वर्षाचा होतास, बरोबर? आणि त्या मॅच मध्ये पार्थिव पटेल असो, आर अश्विन असो, दिनेश कार्तिक असो, लक्ष्मीपती बालाजी असो, तर ते सुरुवात महत्वाची किती होती? आणि तू त्या तरुण अंपायर्सच्या पिढीतला पहिला बॅच मधला होता तू साधारण. तर तेच त्या पहिल्या मॅचच्या थोड्याशा आठवणी आम्हाला सांगशील का टू बिगिन विथ? चालेल. पण कसं आहे
की पहिली मॅच बीसीसीआयचा एक अप्रोच आहे टुवर्ड्स अंपायर्स पोस्टिंग, ते कधी तुम्हाला सडनली अशी एखादी मोठी मॅच देणार नाही. दे विल ग्रॅज्युअली इज यू इन टू द अपॉइंटमेंट पोस्टिंग. आता मला तुम्ही विचारलं तर त्याच्या आदल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी विच इज वन डे ट्रॉफी ऑफकोर्स ऑफ द बीसीसीआय, ती राजकोटला झाली होती आणि मला पहिल्याच वर्षी तिथल्या 5 मॅचेस आल्या होत्या आणि त्याच्यानंतर अजून 2-3 आल्या. सो आय वॉज देअर फॉर अ लॉंग टाइम आणि मला वेस्ट झोन मधल्या टीम्सची, कारण मी एकदम नवीन होतो तेव्हा, जरा अक्वेंटन्स झालं, प्लेयर्सची ओळख झाली. ऍक्च्युअल सिनियर लेवलचं म्हणजे रणजी ट्रॉफी आणि सिनियर प्लेयर्स जे असतात सगळे एज ग्रुप मधनं बाहेर पडून हे क्रिकेट काय हे समजायला विजय हजारे ट्रॉफीनी पहिले मदत केली. तिथं सुद्धा सगळ्या मोठ्या प्लेयर्स हजर होते वेस्ट झोन मधले. तिथं एक आमची मॅच झाली होती मुंबई गुजरात, जिथं पुन्हा पार्थिव लीड करत होता आणि मुंबईचा कॅप्टन अजिंक्य होता का आदित्य होता, एक कोणीतरी होता, तर वसीम होता करेक्ट. वसीम त्या मॅच मध्ये कॅप्टन होता आणि त्या मॅच मध्ये ऍक्च्युली आमचं पिच डेंजरस आम्हाला 6 ओव्हर नंतर ठरवायला लागलं. तर मी काय झालं, मी खूप नवखा होतो त्यावेळेस, माझे पार्टनर बऱ्यापैकी एक्सपिरियन्स्ड होते, पण माझ्या पार्टनरनी एक छान अप्रोच घेतला की ही लेट मी लीड द सिच्युएशन, की ते म्हणले तू लीड करी सिच्युएशन, तुला कशी करायची बघूया आपण आणि मी आहे काही लागलं की पुढे. सो व्हॉट आय डिड वॉज आय केप्ट अ प्लेन अप्रोच. मी म्हणलं देर इज इथं नुसतं काथ्याकूट करण्यात काही उपयोग नाहीये, डेंजरस आहे नाही आहे, बॉल डेंजरसली उडतो तर आहे, इट हॅज हिट द बॅट्समन ट्वाइस. तर आता आपण लवकरात लवकर दुसऱ्या पिचवर एक सायझेबल गेम, म्हणजे आता हीच जर का गेम थांबून 20 ओव्हरची झाली असती, 22 ओव्हरची झाली असती तर ते प्लेयर्सना आवडत नाही, पण कुठलाही वेळ वाया न घालवता पटकन डिसिजन घेऊन आम्ही बाजूच्या पिचवर मॅच चालू केली आणि 41 का 42 ओव्हरची मॅच केली मला आठवत असेल तर. आणि मुंबईने ती अतिशय क्लोज मॅच होऊन मुंबई ती हारली होती. बट दोन्ही कॅप्टन्स हे इतके सॅटिस्फाईड होते एका गोष्टी करता, दे सेड दॅट दी अंपायर्स डिड नॉट बीट राऊंड द बुश. त्यांनी लवकर निर्णय घेऊन गेम कंडक्ट केला, हे आमच्यासाठी महत्वाचं होतं. ही माझ्यासाठी एक फार मोठी शिकवण होती की तुमचे आउट नॉट आउट डिसिजन्स तर लोक बघतीलच, ठीक आहे, पण तुम्हाला मेनली तुमच्या कशावर जज केलं जातं तर प्रेझेन्स ऑफ माइंड आणि ट्रबल शूटिंग टेक्निक्स ज्या तुमच्या आहेत, की तुम्ही किती स्वतःला कंपोज ठेवून सिच्युएशन सॉल्व्ह करता, याच्यावर खरं तुमचं जजमेंट केलं जातं, तुम्हाला ऍज अ पर्सन बघितलं जातं. देन नेक्स्ट इयर ऑफकोर्स द वे आय हँडल दिस मॅच, आणि आय वोंट से माझे पार्टनरही माझ्या बरोबर होते, तर त्यामुळे नेक्स्ट इयर्सच्या पोस्टिंग मध्ये मला लगेच फरक दिसला की आय सडनली गॉट अपॉइंटेड फॉर 6 ऑल रणजी ट्रॉफीज इन अ रो आणि अ डेब्यू विथ 6 मॅचेस इन हँड, म्हणजे इट इज समथिंग दॅट एन अंपायर विल ड्रीम ऑफ वेन ही एंटर्स इन टू बीसीसीआय अंपायरिंग. तर पहिलीच मॅच माझी लाईव्ह मॅच, लाईव्ह टेलिकास्ट मॅच मध्येच पहिल्यांदा जायचंय. माझे पार्टनर मुंबईचे एक अनुभवी अंपायर होते, मॅच रेफरी चांगले होते, थर्ड अंपायर म्हणून इंदोरचा निखिल पटवर्धन होता. सो आमची टीम छान होती आणि द मॅच वॉज गुजरात तामिळनाडू. आणि खरं सांगायचं ना तर त्यावेळेस मोठी मॅच छोटी मॅच हे डोक्यात येत नव्हतं आमच्या, की मॅच करायची आहे. आणि कसं आहे, जसं तुम्ही अनुभव घेत जाता किंवा एक्सपिरियन्स मिळत जातो ना, तसं तुम्हाला हा प्लेअर तो प्लेअर मॅच ही मॅच व्हेन्यू या सगळ्या फॅक्टर्स येतात. त्यावेळी मी खूप इनएक्सपिरियन्स होतो आणि मला फक्त मॅच चांगली करायची, विच ऍक्च्युअली वर्क टू माय ऍडव्हान्टेज, की मी कुठलेही बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स न घेता मॅच मध्ये गेलो. सुरुवातच पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली झाली, ऍक्टिव्ह सुरुवात झाली ऍक्च्युअली लाईव्ह टेलिकास्ट मॅच मध्ये. त्या मॅच मध्ये आम्हाला सस्पेक्ट ऍक्शन्स हँडल कराव्या लागल्या, आम्हाला बॅड लाईट हँडल करावं लागलं. गुजरात अहमदाबादला सकाळी 10:30-11 वाजता झालेलं बॅड लाईट लाईव्ह मॅच मध्ये एखाद्या डेब्युटंट अंपायरला हँडल करायला लागणं, विच इज अ डिफरंट सॉर्ट ऑफ प्रेशर ऑर अ डिफरंट सॉर्ट ऑफ चॅलेंज आय वुड से. तर त्या मॅच नंतर त्या मॅच मध्ये आम्हाला बिहेवियर इश्यूज आले प्लेयर्सचे आणि आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा त्याचं कोड ऑफ कंडक्टचं जे प्रोसेस असते ती पूर्ण केल्यावर आम्हाला बीसीसीआय मधनं फीडबॅक आला की तुम्ही हे अतिशय व्यवस्थित हँडल केलं आणि जे व्हॉट वॉज एक्सपेक्टेड ऑफ यू बाय द बीसीसीआय दॅट वॉज कॅरीड आउट. सो व्हॉट हॅपन्स इज की जेव्हा तुमचं
बीसीसीआय तुमच्यावर असा विश्वास दाखवते, देन इट जस्ट रिइन्फोर्सेस इन यू की आता हा तुम्ही यू आर ऑन द राईट पाथ. तो काय आपल्याकडनं एक्सपेक्टेड आहे हे जर का आपल्याला व्यवस्थित कळलं ना, तर आपल्यालाच आपला मार्ग काढणं खूप सोपं जातं. तू आता इतकं म्हणालास की म्हणजे बॅड लाईट, आता म्हणजे ते पिचचं आता तू उदाहरण दिलंस की बॅड पिच, ते थोडासा तोच म्हणजे आम्हाला एक तो असा सनारिओ जरा सांग ना, की म्हणजे येतो म्हणजे बॉलरनी बॉल टाकलेला उडला, मग बॉलर म्हणाला की कसा उडतोय, का बॅट्समन म्हणाला ये काय आहे, असं काही झालं का? तुम्ही जास्त तू नुसतं सिनियर अंपायर कडे बघितलं 2 वेळा, कुछ यहाँ पे गडबड आहे असं झालं का? जरा तो सीन सांग ना, म्हणजे की तुमची ती प्रोसेस कशी असते ते, म्हणजे घरच्या लोकांना जे बघतायत त्यांना समजेल. ओके, कसं आहे, इट वॉज अ टुर्नामेंट जिथं कॉन्झिक्युटिव्ह मॅचेस होणार होत्या. विजय हजारे ट्रॉफी इज अ सिरीज ऑफ 7 ऑड मॅचेस एका लाईनीत होणार होत्या. आणि हे ग्राउंड होतं खंडेरी स्टेडियम, जे आता राजकोटचं टेस्ट मॅच स्टेडियम आहे. हे त्यावेळी फक्त फील्ड होतं, म्हणजे स्टँड्स अजून बांधले जात होते. सो इट वॉज द फर्स्ट एव्हर टुर्नामेंट, कॉम्पिटिटिव्ह टुर्नामेंट हेल्ड ऑन दॅट ग्राउंड, बीसीसीआयची. आणि हुएव्हर हॅज बीन टू राजकोट ते तुला सांगतील तुम्हाला की पिचकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा इट लुक्स लाईक अ फ्लॅट रोड. प्रॉपर बॅटिंग पिचेस तिथं दिसतात तुम्हाला, स्पेशली फॉर लिमिटेड ओव्हर गेम्स. आणि हे पिच तसंच दिसत होतं. पण आपल्याला त्याच्या मागची स्टोरी माहित नसते, जी आम्हाला नंतर कळली. काय झालं होतं की तो जो हार्ड सरफेस होता, इट हॅड अ फ्यू वीक स्पॉट्स जे टू द हँड टच वर फिलिंग प्रॉपर हार्ड, पण त्याच्यावर बॉल जेव्हा लँड करत होता तो इट वॉज रेझिंग डस्ट. आणि हे सगळे गुड लेंथ एरियामध्ये स्पॉट्स होते. होतं कसं की शॉर्ट पिच बॉल येऊन बॅट्समनला लागणं किंवा बॅट्समननी डक करणं हे एक्सपेक्टेड आहे. पण जेव्हा गुड लेंथ वरचा बॉल त्यांच्या अंगावर येतो, इट रायझेस सडनली और द बॅट्समन गेट्स हिट कन्सिस्टंटली. एखादा बॉल प्रत्येक पिचवर उडतो, तो वी कॅनॉट मेक सडन जजमेंट्स, वील हॅव टू वॉच इट. आणि आम्ही एक 6 ओव्हर मॅच बघितली, ज्यात जेसल कारियाला एकदा बॉल लागला, आय थिंक पार्थिवला स्वतःला एकदा बॉल लागला. सो इट वॉज, द पिच वॉज बिहेविंग रिअली अनप्रेडिक्टेबली. म्हणजे माझं विचारलं असतं, मी स्क्वेअरलेगला होतो, धवलनी एक बॉल टाकला माझ्या पार्टनरच्या एंडनी, तो बॉल गुड लेंथला पडला आणि नंतर मला दिसलाच नाही. तर मी तो बॉल शोधत होतो की गेला कुठे. नंतर जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा कळलं की गुड लेंथला पडून हा बॉल बॅट्समनच्या डोक्यावरनं गेला होता. नाउ दिस बिहेवियर ऑफ द पिच नोबडी एक्सपेक्ट्स. आणि तुला म्हणजे तू बिहेवियर वर तर सरप्राईज झालास का धवलच्या पेस बद्दल सरप्राईज झाला? नाही, पिचच्या बिहेवियर वर सरप्राईज झालो ऍक्च्युअली. आणि झालं कसं त्याच्यात की बोथ कॅप्टन्स वर ऑफ द सेम ओपिनियन ऑफ लाईक अस. आम्ही तेच म्हणलं की आपण 6 ओव्हर आहोत आता, अजून जवळजवळ 94 ओव्हर्स व्हायचे आहेत या पिचवर. येस, इट्स अ 50 ओव्हर गेम. So, do we want to create a farce out of the match or do we want to sort the issue? Right. आम्हाला कॅप्टनचा सपोर्ट खूप चांगला मिळाला त्यावेळेस. त्यांनी आम्हाला दे गेव अस फ्री हँड नाही म्हणता येणार, बट दे कोऑपरेटेड विथ अस टोटली. की जे आम्ही सांगत होतो की आता आपण हे करणार आहोत, ते करणार आहोत. अ डिफिकल्ट कॅप्टन हू रिफ्युजेस टू कोऑपरेट इन सच सर्कमस्टन्सेस ना, मग आमची पण परिस्थिती अवघड होते. राईट. सो वी हॅव टू डील विथ प्लेयर्स ऑल्सो, विथ द ग्राउंड स्टाफ ऑल्सो. बाकीच्या स्टेक होल्डरशी पण कम्युनिकेशन करायचं असतं, गोष्टी करून घ्यायच्या असतात. त्याच्यानंतर आम्हाला तिथले जे क्युरेटर होते त्यांनी सांगितलं की मी 8 दिवस झाले त्याला पाणी दिलं नव्हतं. सो आता हे आपल्याला कळत नाही, पिच दिसायला तर तेवढंच फ्लॅट दिसत होतं जे इतर पिचेस दिसतात. पण अ व्हेरी एक्सपिरियन्स क्युरेटर हू पुट हिज हँड अप आणि ते म्हणले मॅच नंतर की मीच थोडं मिसराईड केलं, 8 दिवस पाणी दिलं नाहीये आणि म्हणून ते वीक स्पॉट्स फॉर्म झाले. सो तेही त्यातनं शिकले. करेक्ट. एक मला शंका आहे विनीत, तू आता म्हणलास की एकीकडे म्हणजे नवख्या अंपायरला खेळाडूच्या दृष्टीने बघितलं, नवीन खेळाडूला त्याच्या टीमचा रिस्पेक्ट फक्त अर्न करायचा असतो. एका नवीन अंपायरला एकीकडे स्वतःच्या सिनियरचा रिस्पेक्ट अर्न करणं, दुसरं स्वतःकडून चूक न होणं किंवा कमीत कमी चुका होणं याच्याकडे लक्ष देणं,
आणि सर्वात महत्वाचं की टीम्सचा रिस्पेक्ट अर्न करणं आणि तो कॉन्फिडन्स अर्न करणं हे एका नवीन अंपायरच्या दृष्टीने किती महत्वाचं असतं? अत्यंत महत्वाचं असतं. का सांगतो की आता आफ्टर सो मेनी इयर्स मी सांगू शकतो की हे सगळं ओव्हरनाईट होत नाही. म्हणजे तुम्ही आज गेलात एखाद्या मॅच मध्ये आणि म्हणलात की नाही द प्लेयर्स मला ट्रस्ट करतील, मी सांगेन त्याच्यावर विश्वास ठेवतील, तर ते असं होणार नाहीये. इट इज अ प्रोसेस. हे कित्येक वर्ष ते तुम्हाला बघून बघून, तुमचा स्वभाव ओळखून, तुम्ही त्यांचा स्वभाव ओळखून काही असे इन्सिडेंट्स घडायला लागतात की ज्यात अंपायर आणि प्लेअरचा ट्रस्ट लेवल हा एकत्र येतो किंवा दे स्टार्ट ट्रस्टिंग यू नाव. अँड जरी कुठली गोष्ट चुकीची वाटली तर दे टेक युअर वर्ड की नाही, या माणसाचं इंटेन्शन क्लिअर आहे, हिज इंटेग्रिटी कॅन नेव्हर बी डाउटेड, सो आपण हा म्हणतोय तसं करूया. व्हेरॅज इफ समबडी वॉन्ट्स टू बी व्हेरी हाय हँडेड की मी म्हणेन तीच पूर्व दिशा, तर मग तो प्लेयर्सचा ट्रस्ट मिळवणं आपल्याला अवघड जातं. आपल्याला अंपायरचा रोल हाच आहे की यू हॅव टू बी व्हेरी अकॉमोडेटिव्ह. म्हणजे मी अंपायर आहे म्हणून मी प्लेअरचं ओपिनियन ऐकणार नाही असं म्हणून आपल्याला चालत नाही. हिअर देम आउट. नाही पटलं तर तुम्हाला हवं तेच करा, शेवटी तुमचा जॉब आहे. पण ऍट टाइम्स प्लेअर कडनं काही अशा चांगल्या सजेशन्स येतात की त्यांनी तुम्हाला सोल्युशन सापडतं तुमच्या इश्यूचं. कारण शेवटी प्लेयर सुद्धा इतके वर्ष खेळून खेळून त्यांनी जो एक्सपिरियन्स कमावलाय, इट हेल्प्स यू रीड द मॅच बेटर. तुम्हाला इतर गोष्टी अँटिसिपेट करता येतात आणि त्यामुळे मग कुठला इश्यू आला तर इट डझंट सडनली हिट यू इन द फेस. तुम्हाला यू वुड हॅव अँटिसिपेटेड इट, तुम्ही त्याच्यासाठी तयार असता. एक तू सेल्फ रिस्पेक्ट म्हणालास का, म्हणजे अशा स्टोरीज आम्ही ऐकलेल्या आहेत की कधीतरी म्हणजे तुला असा एक्सपिरियन्स आलाय काय, कुठल्या तरी बॅट्समनला तू आउट दिलेला आहेस आणि नंतर मग तो जाता जाता सांगतो काय रे बॅट लागून गेली. नंतर तू कधी नंतर हॉटेलमध्ये जाऊन किंवा तो तुझा बाजूचा अंपायर सांगतो किंवा तो घरी जाऊन हॉटेलमध्ये जाऊन व्हिडिओ बघतो तेव्हा दिसतं की खरंच इनसाइड एज होती. मग अशा वेळेला म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता की दुसऱ्या दिवशी तो तेव्हा प्लेअर दिसतो, ओळखीचा असू दे किंवा नसू दे, डज दॅट मेक अ डिफरन्स? का तुम्ही सांगता अरे मी बघितलं माझी चूक झाली असं सांगायचं का नाही सांगायचं, हे कसं मॅनेज? आणि तुझ्या वेळी असं दोन म्हणजे प्लेअरची नको नाव घेऊ, म्हणजे घेतलीच तरी चालेल, पण असं सिच्युएशन घडलं असेल तर जरा सांग ना एक दोन असे एक्सपिरियन्सेस. कसं आहे की सगळ्या टीम मधले 11 प्लेयर हे एकसारखे नसतात. कोण तुमच्या मिस्टेकला किंवा तुमच्या एररला कसा रिस्पॉन्ड करतो, इट ऑल डिपेंड्स ऑन त्याचा स्वतःचा ऍटिट्यूड काय. कोणी ॲरोगंट असू शकतो, रूड असू शकतो, कोणी मीन असू शकतो ऍब्सोल्युटली. बट लक्षात कुठली एक्झाम्पल्स राहतात तर दोज हू म्युच्युअली रिटर्न द रिस्पेक्ट. ते म्हणतात की ओके आय एक्नॉलेज की एरर झाली आहे आणि होऊ शकते. सो एखाद्या अंपायरला किंवा एखाद्या प्लेअरला सुद्धा लाईक अ प्लेअर ड्रॉप्स अ कॅच, त्या बॉलरला फेस करणं पुढचे काही, तो जर का कॅच क्रुशियल ठरला मॅच मध्ये तर द वे ही फील्स अबाउट फेसिंग दॅट बॉलर सेम आमच्यासाठी आहे. आणि फक्त बॅट्समन नाही, असंही होऊ शकतं की मी एखाद्या बॉलरला नॉटआउट, बॉलरच्या बॉलिंगला नॉटआउट दिलंय जेव्हा आउट होतं, तर त्यावेळेस प्लेअरला बेसिकली त्या फेस करणं. आणि माझा अप्रोच असा आहे की नो युअर ऑडियन्स. की कोणाच्या बाबतीत झालंय, तो व्यक्ती कसा तुम्हाला रिॲक्ट करणार आहे. मला जर माहिती आहे की डिस्कसिंग दिस इश्यू विथ दिस प्लेअर इज गोइंग टू बी ऑफ नो यूज, तर आय प्रॉबेबली नॉट गेट इन टू इट. पण मला माहिती आहे की इफ आय डिस्कस आय माइट ऍक्च्युअली गेट सम कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक आणि मला त्यातनं काही शिकायला मिळू शकतं. आय कॅन्ट क्लोज माय माइंड. पण if the player is ready to discuss it in a constructive way, then definitely I am also game to hear him. आणि it helps us spark that issue. त्या विषयावर क्लोजर मिळवणं हे अतिशय महत्वाचं असतं. होतं कसं आहे, पण मॅचेस कित्येक वेळा इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग सिच्युएशन. कारण सेशनच्या मॅचच्या पहिल्या दिवशी पहिल्या सेशन मध्ये झालेली चूक ह्याच्यावर तुम्ही लवकर क्लोजर नाही मिळवलं तर तुम्हाला पुढे 4.5 दिवस मॅच करायची. ओके, सो मग ते क्लोजर तुम्ही मिळवून कसे पुढे जाता, हाऊ स्ट्रॉंग यू ऍक्च्युअली कंडक्ट युअर सेल्फ इन दॅट सिच्युएशन ना, ते फार महत्वाचं ठरतं. त्या प्लेयरशी एखादा आता इन्स्टन्सच सांगायचं झाला तर माझी पहिलीच ओडी आहे, त्याच्यात मी युनुस खानला आउट दिलं होतं
आणि मला साधारणतः आऊट दिल्या दिल्या जाणवलं होतं की याला हलकी बॅट लागली, अंडर एज लागलाय. तर आणि युनुस असा माझ्या शेजारनं रन घेता घेता पळत पॅव्हिलियनकडे निघून गेला होता कॅलकटाला. तर आता हे फर्स्ट इनिंग मध्ये झालं होतं, अराउंड 34-35 ओव्हर असेल. मला एवढंच माहितीये, मला इमिजिएटली कळलं होतं की झाली आहे ना, अजून पुढे तुला 50 आणि 15 जवळजवळ 65 ओव्हर अंपायरिंग करायची. सो आता काय करणार आहेस ते ठरव. युनुस येणार आहे सेकंड इनिंग मध्ये, तर कसं त्याच्याशी बोलणार आहेस नाही बोलणार आहेस, आय कॉन्टॅक्ट ठेवणार आहेस. तर मला माहिती होतं की तो माणूस अतिशय रिस्पेक्टफुल आहे. तो असा त्रास करणारा किंवा ही इज नॉट समबडी हु विल प्रेझेंट अ बिग चॅलेंज टू यू. सेकंड इनिंगला आम्ही आत आलो तेव्हा तो स्लिप मध्ये उभा होता आणि मी स्क्वेअर लेगला होतो. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि मला माहितीये तो काय विचारतोय. काही न बोलता त्याचे डोळे सांगतात आम्हाला त्याला काय हवंय. तर मी त्याला फक्त एवढंच हात केला की मला समजलंय. तर त्यांनी डोळा मारला की ठीक आहे रे असं. तर पहिली पायरी सर झाली आपली ऍज अन अंपायर, की आता मला 50 ओव्हर करायला जो माझा कॉन्फिडन्स अजून वाढतो त्यावेळेस वाढतो. त्यानंतर काय होतं की पुढची ओव्हर माझ्या एंडनी आहे. तो त्यांच्या त्या लेफ्ट आर्म पेस बॉलरचा स्वेटर आणि कॅप घेऊन माझ्याकडे आला आणि आता बोलावं तर लागेल, जवळ आला एवढं. तर मी त्याला सरळ म्हणलं, युनुस भाई नाही दिखा. तर तो म्हणला दिखेगा भी नहीं यहाँ पे, चिंता मत करो, इससे और बुरे देखे मैंने. तर असं म्हणून तो स्लिप मध्ये निघून गेला. ओके. तर तो मला एवढंच म्हणला, इधर दिखेगा भी नहीं, आप चिंता मत करो. तर इट जस्ट गिव्स यू अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स की जेव्हा अ प्लेयर एक्नॉलेज करतो की अंपायर्सच्या कामामध्ये एक ह्युमन फॅक्टर असतो आणि तो रिस्पेक्ट करून आम्ही तुम्हाला दोषी न ठरवता आय एम हॅपी टू डिस्कस विथ यू. आता हे आपलं एशियन किंवा सबकॉन्टिनेंट कल्चर झालं. मी ऍक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा एक्सचेंजला गेलो होतो तिथं मी एक वेगळंच कल्चर बघितलं की मॅच आमची संपली होती आणि माझा पार्टनर होता पॉल विल्सन म्हणून ऑस्ट्रेलियाचा, आणि क्रिस रॉजर्स माहिती असेल, ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅट्समन, तो खेळत होता. तर क्रिसला माझ्या पार्टनरनी दोन्ही इनिंग्स मध्ये आउट दिलं होतं आणि तो दोन्ही वेळेस खुश नव्हता. आता तिथं काही कॅमेरा नसतो किंवा काही नसतं, एक कॅमेरा असतो की ज्यात तुम्हाला फार काही समजणं शक्य नसतं. तर मॅच संपून आम्ही बसलो होतो आणि तिकडे मॅच संपल्यानंतर थोडा वेळ बसण्याची आणि हे करण्याची पद्धत असते की मॅच डिस्कस करणे वगैरे. तर थोड्या वेळाने दार वाजलं आमच्या रूमचं. तर क्रिस आला होता. तर मी मला हे अनोळखी होतं सगळं की असं कधी होत नाही आपल्या इथे. आपल्या इथे म्हणजे एकतर लक्षात ठेवतात किंवा सोडून देतात. त्यापेक्षा मी म्हणलं हा इथं का आलाय, म्हणजे आता हा काही बोलणार आहे किंवा काय आता. तर तो आला आणि पार्टनरला निकनेम ब्लॉकर होतं. तर त्याला म्हणलं ब्लॉकर यू गॉट 5 मिनिट्स असं तो म्हणला. तर तो म्हणला येस. मग ते अक्रॉस द टेबल बसले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो येताना नुसता नव्हता आला, तो अशा खांद्यावर बियर घेऊन आला होता सगळ्यांसाठी. प्लेयर्स ड्रेसिंग आमच्याही रूम मध्ये होत्या, पण त्यांच्या रूम मधनं घेऊन येणं इज अ डिफरंट सिग्नल टू यू की आय एम हिअर टू डिस्कस कन्स्ट्रक्टिव्हली. त्यामुळे तो घेऊन आला, त्यांनी त्याला एक दिली, स्वतः एक घेतली आणि समोर बसला. नंतर मी पुढचे 5 ते 6 मिनिटं ऐकत होतो की हे काय बोलतायत एकमेकांशी, पूर्णपणे रिस्पेक्टफुल, कुठलीही मर्यादा न ओलांडता. त्यांनी आपले दोन्ही आउट दिलेले डिसिजन त्याच्याकडनं समजावून घेतले. शेवटी म्हणला विल अग्री टू डिसअग्री. पण एवढं सगळं करून, सगळा मॅटर क्लोज करून तो प्लेअर स्वतः निघून गेला. म्हणजे आपल्या इथं कित्येक वेळा अंपायरला क्लोजर मिळवायला स्वतः प्रयत्न करावे लागतात, वेरॅज त्या कल्चरमध्ये मी कित्येक वेळा बघितले की प्लेअर स्वतःहून तुम्हाला अप्रोच होतो की काय झालं नक्की, तुला काय वाटलं, मला काय वाटलं, हे डिस्कस होतं आणि क्लोजर वेगळ्या पद्धतीने मिळतं. राईट, परफेक्ट. आपण क्लोजर आत्ता नको मिळवायला, आम्हाला खूप मजा येते. तुला अजून शंका विचारायच्या आहेत अंपायरिंगच्या बाबतीत. तर विनीत,
तू असाच पुढच्या भागात आमच्याबरोबर राहशील अशी आमची आशा आहे. नक्की 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 आहे. तर मित्र, पुढच्या भागात आपण विनीत कुलकर्णींबरोबरच्या गप्पा चालू ठेवू. तोपर्यंत तुम्ही बघत आणि ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.